त्यासाठी लागणारं देशी गाईचं शेण 5 किलो. डपाचं तोंड इकडे करायचं. हलवाई काठी दे की त्यांच्याकडं. त्यानंतर देशी गाईचं गोमूत्र 5 लिटर. ना इकडे या. नीलम बेसन 2 किलो. जरा वर पकडा पारडी. त्यानंतर गूळ 2 किलो. CRP मॅडम टाका. मी माती टाकते. ताक 2 लिटर ताक. त्यानंतर वडाखालची माती. हे 7 दिवस असंच ठेवायचं आणि 8व्या दिवशी गाळून फवारणीतून शेताला वापरू शकतो किंवा पाटाच्या पाण्यातून पण आपण शेताला देऊ शकतो. याच्याने शेतात